जय हिंद मित्रांनो. तर बघा या ठिकाणी आज नाही का आपण कुठल्याही प्रकारचं लेक्चर वगैरे घेणार नाही. एक वेगळा विषय या ठिकाणी थोडासा मांडायचा प्रयत्न करणार आहे. तर तो नाही का असा एक रिव्हिजन बरोबर आहे का नाही? जो की आपण नाही का कोणत्याही विषयाचा अभ्यास करतो, तर त्याचं रिव्हिजन कसं करायचं किंवा काय? म्हणजे नाही का बऱ्याच मुलांचा नाही का असा प्रश्न असतो, की बाबा मला रिव्हिजन करायला टाईमच भेटत नाही किंवा जो काही सिलेबस आहे तोच कंप्लीट होत नाही. मग रिव्हिजन कसं करायचं किंवा काय? आणि आपण रिव्हिजन करतो केव्हा? जेव्हा नाही का आपली एक्झाम नाही का तोंडावरती आली, काही दिवस शिल्लक आहे आणि तेव्हा रिव्हिजन करायला घेतो. पण त्यावेळेस होतं काय, पूर्ण सिलेबसला आपला नाही का ओव्हरव्ह्यू होत नाही आणि आपला नाही का सिलेबस मग असं वाटतं, की यार आपण अभ्यास केलाय की नाही, कुठल्याही प्रकारचा आपल्याला एक कॉन्फिडन्स राहत नाही. त्यामुळे करायचं काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू, की ज्या की नाही का छोट्या-छोट्या अशा काही टिप्स आहे ठिकाणी शेअर करणार आहे किंवा सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं जर म्हटलं तर रिव्हिजन नाही का दररोज करणे. तर बघा जो काही सिलेबस आहे किंवा आपण नाही का समजा आता एखादा विषय जसं की आपल्या आता तुम्ही कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल, तर त्यामध्ये नाही का असे स्पेसिफिक नाही का सब्जेक्ट असतात, विषय असतात. तर समजा आता तुम्ही गणित घेतलं, बुद्धिमत्ता घेतलं किंवा मराठी व्याकरण घेतलं किंवा इतर कोणता जीएसचा विषय घेतला, तर त्यावेळेस समजा आता तुम्ही आज एखादा जीएसचा विषय घेतलाय, समजा भूगोल घेतलाय आणि भूगोलचे नाही का 2-3 चॅप्टर तुमचे वाचून झाले. त्यावेळेस काय करायचं? तर त्यावरती नाही का जे महत्त्वाचे तुम्हाला वाटतं ना, तर ते नाही का तुम्ही साइडला लिहून घ्या. बरोबर आहे का नाही? आणि त्यानंतर नाही का त्याच दिवसामध्ये नाही का त्या गोष्टीचं रिवाईज करा. म्हणजे नाही का आपण काय करतो सरळ-सरळ वाचून काढतो आणि ठेवून देतो. मग बऱ्याच दिवसांनी आपल्या ते डोक्यातून निघून जातं. जर आपण त्याच्या जर छोट्या-छोट्या नोट्स काढल्या आणि त्याने काही कालांतराने म्हणजे त्याच दिवसात जर समजा दिवसा तुम्ही अभ्यास केला आणि संध्याकाळी फक्त 10 मिनिटं देऊन त्या जर वाचून काढल्या, तर तुमच्या ब्रेनमध्ये नाही का ते एकदम सेव्ह होऊन जातं. तर अशा प्रकारे नाही का त्या गोष्टीचं दररोज रिव्हिजन करायचं. म्हणजे तुम्ही जर एखादं पुस्तक घेतलंय आणि तुम्ही नाही का ते पुस्तक घेतलं आणि पूर्ण वाचून टाकलं, बरोबर आहे आणि ठेवून दिलं, तर तुमच्या नाही का काही लक्षात राहील का? तर नाही. पण जर समजा एक चॅप्टर कंप्लीट झाला, त्याच्यावरच्या नोट्स काढल्या आणि त्या पुन्हा वाचल्या, तर कसं तुम्ही जेवढं काही आज वाचलंय, तर ते तुमच्या लक्षात अशा पद्धतीने राहणार आहे. पुढचा पॉइंट बघा, तर वाचताना नाही का, वाचताना जे महत्त्वाचे मुद्दे असतील, त्यांना नाही का अंडरलाईन करून ठेवायचंय. बरोबर आहे का नाही? आता एक चॅप्टर घेतला, बरोबर? आणि त्यामध्ये नाही का जे महत्त्वाचे मुद्दे वाटतायत, की बाबा आता एखादी डेट असेल किंवा एखादी घटना घडली, तर ते असेल तर त्याला नाही का अंडरलाईन करून ठेवा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुढच्या वेळेस पुस्तक वाचणार आहे, पुढच्या वेळेस पुस्तक वाचणार आहे, त्यावेळेस काय तर तुमच्या लगेच क्लिक होणार, की अरे हा मुद्दा महत्त्वाचा आहे किंवा तुम्ही रिवाईज करणार आहे, त्यावेळेस फक्त तेवढंच वाचायचं. बाकीचं पूर्ण बाजार वाचत बसायचं तुम्हाला गरज त्या ठिकाणी पडणार नाही. समजलं? त्यानंतर बघा, पुढे आपलाच आवाज नाही का रेकॉर्ड करायचा आणि तो ऐकायचा. म्हणजे काय? आता समजा आपला मोबाईल आहे, बरोबर? आपलं वाचण्याचा कंटाळा आला, त्यावेळेस काय करायचं? ज्यावेळेस आपण वाचतोय, बरोबर? किंवा ज्या शॉर्ट नोट्स बनवले, त्या नाही का एक वेळेस रेकॉर्ड करून घ्या आणि तुम्हाला आता कंटाळा आला, की अरे बाबा आता मला नाही का अभ्यास करायचा नाही. त्यावेळेस काय करायचं, की हेडफोन वगैरे असतील किंवा ब्लूटूथ असतील ते कनेक्ट करायचे आणि ते एक वेळेस नाही का ऐकायचं किंवा ज्याप्रमाणे आपण नाही का ऑडिओ ऐकतो किंवा पद्धतीने ऐकून घ्यायचं. म्हणजेच तुम्हाला नाही का चांगल्या पद्धतीने आणि जर समजा आपल्याच भाषेमध्ये जर आपण ते ऐकतोय, तर आपल्याच चांगल्या प्रकारे ते नाही का लक्षात राहणार आहे, ध्यानात राहणार आहे. तर हा झाला तिसरा मुद्दा. त्याच्यानंतर चौथा आणि खूप इंटरेस्टेड असा जो आहे, तो म्हणजे दुसऱ्याला शिकवायचं, की दुसऱ्याला शिकवायचं म्हणजे काय? तुम्ही जे नाही का दिवसभरात जे अभ्यास केलाय किंवा कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करताय, तर तो नाही का ज्यावेळेस आपण दुसऱ्याला शिकवतो, त्यावेळेस नाही का आपल्या चांगल्या पद्धतीने नाही का लक्षात राहतं. आणि ज्यावेळेस दुसऱ्याला शिकवायचं म्हणल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस परफेक्ट येणार, तेव्हा शिकच आपण दुसऱ्याला शिकवू शकतो. त्यामुळे नाही का आपल्याला जेवढं पण येतं ना, ते समोरच्याला बळजबरी सांगा. जरी त्याला गरज नसली तरी त्याच्याजवळ जाऊन बसायचं. त्याला सांगायचं समजा एखादी इतिहासातली घटना आहे किंवा भूगोलच्या संबंधित काही घटना असेल किंवा कोणताही काही असो, चालू घडामोडी असो, बळजबरी त्याच्याजवळ जा. त्याला सांगा, की बाबा हां, आज असं झालं. आज मंत्रिमंडळात ह्या गोष्टी घडल्या, त्या घडल्या किंवा इतिहासामध्ये अशी घटना घडलेली आहे. तर ह्या गोष्टी नाही का दुसऱ्याला ज्यावेळेस आपण सांगतो किंवा शिकवतो ना, त्यावेळेस आपल्या नाही का ब्रेनमध्ये चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी फिट होत असतात. तर अशा पद्धतीने पण तुमचा नाही का जो काही टॉपिक असेल त्याचं रिव्हिजन नाही का या ठिकाणी होऊ शकतं आणि होतं ते पण चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर नाही का बघा, ज्या ठिकाणी तुमची नाही का स्टडी रूम असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करत असाल, तर त्या ठिकाणी नाही का काय करायचं माहिती आहे का, जे महत्त्वाचे मुद्दे असते
मुद्दे असतात किंवा तुम्हाला ते वाटतात ते नाही का असं चार्टवरती लिहून घ्यायचं. म्हणजे का एखादी गोष्ट जर आपल्याला नाही का आपल्या समोर दिसली, तर ती नाही का एकदम आपल्या फिक्स नाही का ब्रेनमध्ये नाही का छापल्या जाते. त्यामुळे काय करायचं, की ज्या काही भिंती असतील, त्या भिंतीवरती नाही का या अशा नोट्स वगैरे असतील, तर त्या लावून ठेवायच्या. म्हणजे तुम्ही समजा झोपेतून जरी उठले, तरी तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या समोर दिसणार आहे आणि तुमचं नाही का समजा झोपेतून उठल्या-उठल्या बघितलं, थोडा वेळ बसलं, 5 मिनिटं त्या गोष्टीकडे जरी बघितलं, तर दररोज तुमचं त्या गोष्टीची रिव्हिजन या ठिकाणी होणार आहे. तर हा मुद्दा पण खूप महत्त्वाचा आहे. तसंच बघा टेस्ट तयार करणे म्हणजेच काय, की समजा आता तुम्ही एखादा नाही का चॅप्टर घेतला, समजा आता किंवा गणित असो, बुद्धिमत्ता असो किंवा जीएसचा कुठलाही एखादा चॅप्टर असो, बरोबर? तर तुम्ही काय करायचं आता समजा गणिताचं नाही का गणिताच्या नफा तोट्याचं एक नाही का उदाहरण एक चॅप्टर तुम्ही कंप्लीट केलं, बरोबर? त्यावरती नाही का सोप्या लेव्हलपासून ते हार्ड म्हणजेच अवघड लेवल पर्यंत नाही का जेवढे गणित असतील त्याचे नाही का टाइप वाईज तुम्ही नाही का एक नोट करून घ्यायचं, एक उदाहरण नोट करून घ्यायचं, बरोबर? आणि त्याची नाही का तुम्ही एक टेस्ट पण तयार करू शकता. तसंच जीकेचं म्हणा तर जीकेचे नाही का तुम्ही त्या टॉपिक वरचे क्वेश्चन तयार करून नाही का टेस्ट नाही का स्वतः सोडू शकता. तसंच तुमच्या मित्राला देऊ शकता आणि त्याला पण तशा पद्धतीनं तुम्ही तयार करायला लावू शकता. म्हणजे जर ग्रुपने जर तुम्ही स्टडी करताय, तर अशा प्लॅनने सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास हा कव्हर करू शकता. तर बरोबर आहे. आणि हे जर जसं म्हणलं मी गणित किंवा बुद्धिमत्तेचे तुम्ही नाही का सोप्यापासून ते हार्ड लेव्हल पर्यंतचे जे टाइप वाईज नाही का एक म्हणजे असं पहिल्या टाईपचं एक, दुसऱ्या टाईपचं एक, असे जेवढे टाईप पडतील तेवढे उदाहरणं करून घ्या. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करशाल, त्यावेळेस तुम्हाला नाही का पूर्ण चॅप्टर सोडायची गरज राहील का? तर नाही. त्यामधलं नाही का समजा आता एक बेसिक आहे. त्यानंतर म्हणजे अवघड जसे गणित असेल, तुम्ही एक गणित पाहिलं, की लगेच किंवा सोडवलं तर तुम्हाला लगेच ते प्रकार समजून जाणार आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही रिवाईज हे करू शकता. त्यानंतर बघा ग्रुप स्टडी म्हणजे नाही का आता तुम्ही जर तयारी करताय आणि 5-6 मित्र मिळून जर अभ्यास करताय, तर दररोज समजा प्रत्येकाने वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास केलाय आणि संध्याकाळी तुम्ही नाही का एका ठिकाणी बसले, समजा चहा प्यायला बसले किंवा किंवा एखाद्या दुसऱ्या गोष्टीसाठी बसले. त्यावेळेस काय करायचं, जे काही दिवसाभरात नाही का अभ्यास झालाय, त्यावरती नाही का इतर फालतू गोष्टींचा विषय घेण्यापेक्षा जे आपलं दिवसभराची जी गोष्टी झाल्या किंवा जो अभ्यास आपण केलाय, तो नाही का एकमेकांमध्ये डिस्कस करणे किंवा अभ्यास करत असताना नाही का दिवसभरात जेवढ्या गोष्टींचा नाही का तुम्ही अभ्यास केलाय, तर एका एका ठिकाणी आल्यानंतर नाही का त्यावरती नाही का चर्चा करणे. तर ह्या पद्धतीने पण तुमचं चांगल्या प्रकारे रिवाईज होऊ शकतं आणि एकमेकांना ज्यावेळेस आपण सांगतो, कम्युनिकेशन करतो त्यावेळेस नाही का आपला अभ्यास हा चांगल्या पद्धतीने आणखीन होत असतो. ठीक आहे. तर हा एक मुद्दा आहे. त्याच नंतर नाही का प्रिव्हियस क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नाही का जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचे. म्हणजे नाही का तुम्हाला जे काही एक्झाम आहेत, तर एक्झामची जी पद्धत आहे ती आपल्याला समजून येते आणि त्यामधून नाही का जास्तीत जास्त क्वेश्चन नाही का आपण सोडवण्याचा आपला सराव होतो. त्यासाठी नाही का जास्तीत जास्त प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहे म्हणजे पाठीमागच्या वर्षांच्या ज्या प्रश्नपत्रिका असतील त्या आपण नाही का या ठिकाणी सोडवायच्या आहे. तर बघा मित्रांनो, आता बऱ्याच जणांचं काय होतं, ज्यावेळेस आपण नाही का अभ्यास करत असतो ना, तर बऱ्याच जण काय म्हणतात, की झोप येते झोप. काय येतं? तर झोप येते, बरोबर? पण मित्रांनो ज्यावेळेस नाही का आपला नाही का टार्गेट या झोपीपेक्षा पण महत्वाचं असतं ना, त्यावेळेस झोप काहीच येत नाही. त्यामुळे नाही का मित्रांनो आपला जे काय गोल आहे ते नाही का सगळ्यात पहिले फिक्स करा आणि ज्याला वाटतं ना, की आपली नाही का झोप नाही का सगळ्यात महत्वाची आपल्या टार्गेटपेक्षा, त्यावेळेस तो नाही का लाईफमध्ये नाही का काहीच करू शकत नाही. त्यामुळे नाही का झोपीपेक्षा नाही का आपलं जे टार्गेट आहे त्याच्याकडे आपण नाही का फोकस करायचंय. त्याचबरोबर मित्रांनो सगळेजण नाही का अभ्यास तर सगळेच करतात बरं का. अभ्यास नाही का सगळेच करतात. जो काही आपला नाही का सिलेबस आहे ते सगळे वाचून काढतात आणि समजा आता तुमचे 6-7 विषय, तर तुम्ही हा विषय झाला का तो विषय झाला का तो विषय घेता, बरोबर? पण तुमचं त्यामध्ये रिवाईज होतं का? तर नाही. आणि तुम्ही रिव्हिजन कधी करता? तर ज्यावेळेस एक्झाम जवळ आली असते, त्यावेळेस रिव्हिजनला घेता. त्यावेळेस होतं काय, तर तुमचा नाही का कुठल्याही प्रकारचं रिव्हिजन होत नाही. कारण तुम्ही नाही का 1-2 महिन्यानंतर समजा जो पहिला फर्स्ट 1 नंबरला जे नाही का बुक घेतलं होतं ते हातात घेणार आहे. तर मग नाही का बऱ्याच गोष्टी तुम्ही नाही का विसरून जाता. म्हणून ज्यावेळेस नाही का तुम्ही एखादा सब्जेक्ट पूर्ण केलाय किंवा टॉपिक वाईज नाही का ज्या नोट्स काढल्या आहेत त्याचं ताबडतोब रिवाईज करणे, बरोबर? बऱ्याच जणांच्या संदर्भात असंच होतं, की नाही का सगळं वाचून काढतात, पण रिव्हिजन होत नाही. त्यामुळे नाही का
वाचल्यानंतर नाही का लगेच त्या गोष्टीचं रिवाइज करणे हे खूप गरजेचं आहे. तेव्हा शिकच तुमच्या अभ्यासामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे. तर अशा पद्धतीने होत्या जे की रिव्हिजन करण्याच्या टिप्स होत्या. ते ह्या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्हाला त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.